एक महिला आपल्या पतीसोबत अगदी आनंदाने राहत असते. लगभग 1 वर्षानंतर या महिलेला आपल्या पतीपासून एक सुंदर मुलगा जन्माला येतो. सर्व काही ठीकठाक होते. मात्र तो मुलगा जसा 1 वर्षांचा होतो तसं तिच्या पतीचं दुःखद निधन होते. अखेर ती महिला आपलं सासर सोडते आणि आपल्या लहान बाळाला घेऊन आपल्या माहेरी येऊन राहू लागते. आता पुढे चालून आपलं आयुष्य कसं काढायचं, आपल्या मुलाला लहानचं मोठं कसं करायचं म्हणून ती एका प्रायव्हेट स्कूलमध्ये जॉब करू लागते आणि तेथूनच तिला थोडेफार पैसे मिळत होते. तर त्या पैशातून आपल्या मुलाचा सांभाळ ती करत होती, स्वतःचा सांभाळ करत होती. मात्र हळूहळू तिला आता कोणाची तरी गरज भासत होती आणि ती महिला इंस्टाग्राम चालवू लागली होती. तर इंस्टाग्रामवरती तिला एका मुलाची ID दिसते आणि त्या मुलासोबत ही महिला बोलू लागते. दोघांमध्ये चॅटिंग होऊ लागते, व्हिडिओ कॉलिंग सुरू होते आणि त्यानंतर दोघांमध्ये असं काहीतरी घडतं. पुढे चालून ही कहाणी खूप भयंकर वळण घेते. नक्की काय घडले होते, काय आहे संपूर्ण प्रकरण पूर्ण सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते छत्तीसगडमध्ये. दुर्ग नावाचा जिल्हा आहे आणि दुर्ग जिल्ह्यात अमलेश्वर एक पोलीस स्टेशन आहे. अमलेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत खमरिया एक गाव लागते आणि या खमरिया गावात राहणारी सुनीता चतुर्वेदी. सुनीता ही रायपूरच्या सिव्हिल लाईन एरियामध्ये राहत होती. तिचे लग्न जवळच्याच गावात एका मुलासोबत झाले होते. आपल्या पतीपासून ही सुनीता खूप खुश होती. पती पत्नी दोघे एकमेकांवरती प्रेम करत होते. सर्व काही ठीकठाक होते. पुढे चालून सुनीताला एक मुलगा देखील झाला. मात्र देवाला काहीतरी औरच मंजूर होते. मुलाचा जन्म होऊन लगभग वर्ष झाले होते आणि वर्षानंतरच सुनीता चतुर्वेदीच्या पतीचं दुर्दैवी निधन झाले. आता सुनीता चतुर्वेदीवरती दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. कारण लग्नाला 2च वर्ष झाले आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. सुनीता चतुर्वेदी कसं तरी आपल्या स्वतःला सावरते आणि विचार करते की आता पुढे आपलं भविष्य कसे चालणार. 1 वर्षांचा मुलगा देखील आहे आणि येथे सासरी राहून काय उपयोग. सासरचे लोक ते तर काय आपल्या रक्ताचे नाही ना, ते आपल्या आईवडिलांसारखी आपली काळजी घेऊ शकतात. कारण जोपर्यंत पती होता तोपर्यंत सर्व काही ठीक होते. मात्र पतीच निघून गेला तर इथे राहून पण काय उपयोग. म्हणून ही सुनीता चतुर्वेदी आपल्या 1 वर्षांच्या मुलाला घेऊन आपल्या माहेरी येते आणि माहेरी राहू लागते. मात्र माहेरी येऊन देखील केव्हापर्यंत राहणार, कारण ही एक विधवा स्त्री बनली होती. सोबत एक मुलगा घेऊन राहत होती. केव्हापर्यंत दुसऱ्यांना त्रास देणार, दुसऱ्यांकडून आपला खर्च वसूलणार, आपल्या मुलाचा सांभाळ दुसऱ्याकडून केव्हापर्यंत करून घेणार. म्हणून ही सुनीता चतुर्वेदी आता आपल्यासाठी एक जॉब शोधू लागते. तिला वाटत होते की एखादा जॉब करू, त्यामधून जे काही सॅलरी होईल त्या सॅलरीमधून आपल्या मुलाचाही खर्च भागेल आणि आपला देखील खर्च भागेल. तर सुनीता चतुर्वेदी अनेक प्रायव्हेट स्कूलमध्ये फॉर्म भरते आणि तिला एका प्रायव्हेट स्कूलमध्ये, जे की गावाशेजारीच एक प्रायव्हेट स्कूल होते, त्या ठिकाणी जॉब मिळतो आणि तेथे शिक्षिकेचे काम ही सुनीता चतुर्वेदी करू लागते. अगदी व्यवस्थित तिचे काम सुरू होते. तिला सॅलरी येऊ लागते. तिच्या मुलाला ती सांभाळत असते. 2023चीच बात होती. आता सुनीताचे लग्न होऊन लगभग 10 वर्ष गेले होते आणि सुनीताचा जो मुलगा आहे हा 8 वर्षांचा झाला होता. आता सुनीताकडे पैसे येत होते तर तिच्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल देखील होता. अँड्रॉइड मोबाईलवरती इंस्टाग्राम ओपन केलेलं होतं. इंस्टाग्रामवरती ती बघायची पोस्ट वगैरे, रील्स वगैरे. तर असं बघता बघता तिला एका मुलाची ID दिसते ज्याचं नाव असतं छत्रपाल सिंग. छत्रपाल सिंग हा या महिलेला मेसेजिंग करू लागतो, तिच्या फोटोजला लाईक करू लागतो, कमेंट करू लागतो. तर सुनीताला देखील ही गोष्ट खूप आवडते. कारण कोणती व्यक्ती आपली जर तारीफ करत असेल, आपल्याला लाईक करत असेल तर आपल्याला ते आवडते. सुनीताला आवडते आणि सुनीता ही छत्रपालसोबत बोलू लागते. छत्रपाल देखील तिकडून बोलत असतो. छत्रपाल तिला सर्व काही विचारतो. तर सुनीता आपल्याबद्दल सर्व काही सांगते. दोघांमध्ये चांगली जवळीक वाढू लागते. जवळीक म्हणजे कॉलिंगवरतीच यांचे मन जुळू लागतात, व्हिडिओ कॉलिंग होऊ लागतं. तर हा छत्रपाल जो असतो हा सुनीताला बोलतो की मला तुला भेटण्याची इच्छा आहे. सुनीता बोलते की भेटण्याची इच्छा तर मला देखील आहे. आणि त्यानंतर ते एक स्थान ठरवतात आणि त्या ठिकाणी जाऊन सुनीता चतुर्वेदी ही छत्रपाल सिंगला जाऊन भेटते. छत्रपाल सिंग हा फक्त 25 वर्षांचा एक युवक होता. त्याला भेटल्यानंतर ही सुनीता चतुर्वेदी आपली संपूर्ण मागची कहाणी, भूतकाळ त्याला सांगू लागते. ती छत्रपालला बोलते की माझं लग्न लगभग 10 वर्षांपूर्वीच एका व्यक्तीसोबत झाले होते. त्याच्यापासून मला एक मुलगा देखील आहे आणि जो की आता 8 वर्षांचा झालेला आहे. तो शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि मी प्रायव्हेट स्कूलमध्ये जॉब करते. ही सर्व गोष्ट ही सुनीता त्या छत्रपालला सांगते. आपल्या मनातील गोष्ट
सर्व त्याला सांगते. तर हा छत्रपाल बोलतो की तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो, मला तू खूप आवडते आणि मी तुझ्यासोबत लग्न करू इच्छितो. तुझा जो मुलगा आहे 8 वर्षांचा, या मुलाला मी माझा मुलगा समजून सांभाळेल आणि तुला मी माझी पत्नी म्हणून सांभाळेल. आता एवढं सर्व आश्वासन दिल्यानंतर, एवढा विश्वास दाखवल्यानंतर त्या ठिकाणी कोणतीही स्त्री असल्यावरती काय करणार? जर हा व्यक्ती आपल्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे, आपल्या मुलाला स्वतःचा मुलगाच मानण्यास तयार आहे, तर तो छत्रपाल बोलतो ठीक आहे, चल आता आपण एकरूप होऊयात, हॉटेलवरती एक रूम घेऊयात. सुनीता एका पायावरती तयार होते आणि त्यानंतर हॉटेलच्या रूमवरती जाऊन हा छत्रपाल आणि सुनीता यांच्यामध्ये शरीर संबंध प्रस्थापित होऊ लागतात. आता पती पत्नी नसताना सुनीता आणि छत्रपालमध्ये पती पत्नीप्रमाणे संबंध बनू लागले होते. तर यानंतर सुनीता ही छत्रपालला बोलत होती की आता आपण लग्न केव्हा करायचे? तर हा छत्रपाल बोलत होता की लग्न तर आपण करणारच आहोत, मात्र मला थोडंसं सेटल होऊ दे. चांगल्या पद्धतीने सेटल झाल्यानंतर चांगला पैसा येईल, त्यानंतर आपण लग्न करू आणि अगदी प्रेमाने राहूयात. आता छत्रपाल आपल्यासोबत लग्न करणार आहे या आशेवरती ही सुनीता तो तिला जेथे कुठे बोलवेल तेथे जात असायची, त्याच्यासोबत एकरूप होत असायची, त्याला आपलं संपूर्ण शेअर करत असायची. असा छत्रपाल लग्न करेल म्हणून त्याने 2023 पासून 2025 पर्यंत हे संबंध ओढत आणले होते आणि तिचा पाहिजे तसा फायदा तो घेत होता. आता 2025 सुरू झाले. आता मात्र ही आज सुनीताला थोडी गडबड जाणवू लागली. सुनीता याला नेहमीच बोलत होती की लग्न करणार कधी? मला लग्न करायचं आहे, काही झालं तरी 2 वर्षांपासून आपल्या दोघांमध्ये संबंध आहे, तर आता ही गोष्ट लोकांना देखील समजेल, मी एक विधवा महिला आहे, असं मला तुला भेटणं हे बरोबर वाटत नाही, त्यामुळे तू लवकरात लवकर लग्न करून घे. आता 18 जून 2025ची बात असते. तर हा छत्रपाल सिंग सुनीता चतुर्वेदीला कॉल करतो आणि तिला भेटण्यासाठी आपल्या घरीच बोलावून घेतो. सुनीता चतुर्वेदी जी असते आपल्या मुलाला देखील घेते 8 वर्षांच्या आणि छत्रपालच्या घरी जाते. छत्रपालच्या घरी जाऊन त्याला भेटते आणि त्यानंतर त्यांच्यात काय होते हे मी पुढे सांगणारच आहे. सुनीता चतुर्वेदी आणि तो 8 वर्षांचा मुलगा जेव्हा छत्रपालच्या घरी आले, तेव्हा गावातील आजूबाजूच्या इतर व्यक्तींनी देखील बघितले होते की ही महिला एका मुलासोबत या ठिकाणी आलेली आहेत. नक्की कोण आहेत, काय आहेत याबद्दल तर गाववाल्यांनी विचारले नाही, मात्र गाववाल्यांनी बघितले होते. आता 22 जून 2025चा दिवस उगवतो. या गावामध्ये एक विहीर असते आणि त्या विहिरीमधून खूप जास्त दुर्गंधी येत असते. गाववाले लोक विचार करतात की या विहिरीतून खूप दुर्गंधी येत आहेत, नक्की प्रकार काय आहेत? तर बाकीचे काही गाववाले त्या विहिरीत डोकावून बघतात, तर त्यांना 2 गोण्या दिसतात, ज्या की गोण्या पॅक केलेल्या होत्या. आता जेव्हा त्या गोण्या दिसतात, गाववाल्यांना विचित्र गोष्ट जाणवते आणि एकतर त्यातून दुर्गंधी देखील येत होती. तर पोलीस स्टेशनला कॉल करतात. पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते आणि त्यानंतर त्या गोण्या त्या विहिरीमधून बाहेर काढण्यात येतात. जेव्हा त्या गोण्या सोडण्यात येतात, तेव्हा त्या दोनही गोण्यांमध्ये बॉड्या होत्या. एक 32 वर्षांची महिला वाटत होती, तिची ती डेड बॉडी होती आणि दुसऱ्या गोणीमध्ये एक 8 वर्षांच्या मुलाची डेड बॉडी होती. आता जेव्हा पोलीस गाववाल्यांना विचारतात की या महिलेला आणि या मुलाला आपण ओळखतात का? तर गाववाले बोलतात की हे आमच्या गावातील नाही, मात्र काही जणांनी बघितले होते या महिलेला आणि त्या मुलाला छत्रपाल सिंगच्या घरी जाताना. तर ते सांगतात की ही महिला आणि हा मुलगा 18 जून 2025 रोजी छत्रपाल सिंगच्या घरी गेले होते. आता पोलीस लगेच छत्रपाल सिंगकडे जातात आणि त्याला बोलतात की नक्की ही महिला कोण होती, तुझ्याकडे का आली होती आणि तू हिच्यासोबत काय केले? छत्रपाल गडबडू लागतो. त्याला उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि त्याला विचारतात की जे काही घडलं ते सर्व काही सांग, कारण संपूर्ण पुरावा या ठिकाणी उपलब्ध आहेत. गाववाल्यांनी या महिलेला तुझ्या घरी येताना बघितलेलं आहे, त्यामुळे हे सांगण्यातच तुझी भलाई आहे. आणि त्यानंतर हा छत्रपाल सिंग आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागतो. छत्रपाल सांगतो की 2023 पासूनच या महिलेमध्ये आणि माझ्यामध्ये ओळख निर्माण झाली होती इंस्टाग्रामवरून. ही महिला मला खूप आवडली होती, मी हिच्यावरती प्रेम तर करत होतो, मात्र प्रेम कशासाठी? तर फक्त संबंधासाठी करत होतो, शरीर संबंधासाठी करत होतो. हिला असंच मी फसवत राहिलो, लग्न करेल असं सांगत राहिलो आणि हिचा उपभोग मी घेत राहिलो. आणि ही महिला कोण होती, काय होती हे देखील छत्रपालने पोलिसांना सांगितलं की ती एक विधवा महिला होती, तिच्या पतीचं निधन झालेलं होतं आणि मी हिला लग्न करेल म्हणून नादी लावलं होतं. अखेर 2 वर्षे हे संबंध सुरू होते. तर ही महिला सुनीता चतुर्वेदी छत्रपालला बोलत होती की काही झालं तरी मला लग्न करायचंच आहे. छत्रपाल आता परेशान राहू लागला होता. तो
तिला सांगत असायचा की पुढे बघू, नंतर बघू, महिन्याने बघू, 2 महिन्याने बघू. इथपर्यंत सर्व काही ठीकठाक होते. मात्र हद्द तर तेव्हा पार झाली जेव्हा सुनीताला समजले की जो छत्रपाल सिंग आहे याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न देखील करून घेतलेलं आहे. आता मात्र सुनीताला कळून चुकले की या छत्रपालने आपल्याला पूर्णपणे फसवलेलं आहे, याला मी सोडणार नाही. म्हणून आता ही सुनीता त्याला धमकी देऊ लागते की मी पोलीस स्टेशनला जाते आणि तुझ्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करते. आता छत्रपाल जो असतो हा घाबरतो पोलिसांचं नाव ऐकून, कारण लग्न आत्ताच झालेलं आहे आणि आता ही पोलीस स्टेशनला गेली आपलं संपूर्ण पितळ उघडं पडेल. त्यामुळे छत्रपालला समजत नाही नक्की करावं काय. छत्रपाल सुनीताला बोलतो की नाही, तू असं करू नको, मी नक्कीच यावरती काहीतरी सोल्युशन काढतो, तुझ्यासोबत मी अन्याय होऊ देणार नाही. आणि त्यानंतर छत्रपालचा एक चुलत भाऊ असतो शुभम कुमार सिंगोर. या शुभम कुमार सिंगोरला हा छत्रपाल संपूर्ण आपलं दुःख सांगतो. त्याला सांगतो की मी कसं एका महिलेच्या संपर्कात होतो, तिचा उपभोग घेत होतो, तिला फक्त फसवत राहिलो आणि मी इकडे या मुलीसोबत लग्न केले, आता ती मला धमकी देत आहे, मी काय करावं. तर हा शुभम सिंगोर जो असतो हा छत्रपालला बोलतो की ठीक आहे, तिला इकडे बोलावून घे, मी तिला समजावून सांगेल तुझं लग्न झालेलं आहे, तू छत्रपालपासून दूर राहा. छत्रपाल त्याचा ऐकतो आणि 18 जून 2025 रोजी सुनीताला आपल्या घरी बोलावून घेतो. सुनीता देखील आपल्या मुलासहित त्याच्या घरी येते आणि तेथे आल्यानंतर शुभम सिंगोर आणि छत्रपाल हे दोघे तिला समजावून सांगू लागतात. मात्र जी महिला असते सुनीता ही बोलते की मी रस्त्यावरती पडलेली होती का, तू माझा इतका वापर करून घेतला, मला खोटे आश्वासन दिलं, हे तू फार मोठी चूक केली. आणि सुनीता ही नियमाने त्याच्यासोबत वाद घालत असते. मात्र ही गोष्ट शुभम सिंगोर आणि छत्रपालला सहन होत नाही आणि दोघांनी ठरवलेलं असतं जर तिने ऐकलं नाही तर आपण हिचा खात्मा करून टाकू आणि हिच्या मुलाचा देखील खात्मा करून टाकू. आता महिला सुनीता चतुर्वेदी यांचं ऐकण्यास तयार नव्हती, म्हणून दोघांनी तिचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या 8 वर्षांच्या मुलाचा देखील गळा दाबला, हत्या केली. दोघांनाही एका गोणीमध्ये पॅक केले आणि जशी रात्र झाली संपूर्ण आजूबाजूला बघितली, कोणी त्यांच्याकडे बघत नव्हते, तर त्या दोन्हीही गोण्या त्यांनी त्या विहिरीमध्ये टाकून दिल्या. दोघांना वाटत होते की या गोण्या आतमध्ये जातील आणि त्यानंतर हे मृतदेह खराब होऊन जातील, सडून जातील, खराब होऊन जातील, कोणाला काही समजणार नाही. मात्र हे दोघेही मंदबुद्धी होते असे म्हणायला काही हरकत नाही. अखेर पोलिसांनी शुभम सिंगोर याला देखील अटक केली. छत्रपाल आणि शुभम सिंगोर दोघांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही कठोरात कठोर शिक्षा होईलच यामध्ये काही शंका नाही. मात्र मित्रांनो, मला सांगा, या प्रकरणामध्ये सुनीता चतुर्वेदीची काय चूक होती? सुनीता चतुर्वेदीची जरी चूक असली तरी तिच्या 8 वर्षांच्या मुलाची काय चूक होती? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, नमस्कार.